आजचा विषय होणार आहे की अमावस्या जी आहे ती येणार आहे 19 डिसेंबर 2025 या दिवशी. वार आहे शुक्रवार आणि तुम्हाला सांगेल शेवटची अमावस्या या वर्षाची आहे, म्हणून आपल्याला या दिवशी काही बऱ्याचशा अशा सेवा करायच्या आहेत. सेवा म्हणजेच काय बघा, आपल्या घरातील नकारात्मकता ज्या काही आहेत त्या बाहेर काढायच्या आहेत. आपल्या घरामध्ये प्रसन्न वातावरण राहण्यासाठी, आपल्या घरामध्ये सुख समृद्धीची भरभराट होण्यासाठी, नकारात्मकता बाहेर जाऊन सकारात्मक ऊर्जा आपल्या घरात येण्यासाठी, तसेच आपल्या घराला दृष्ट लागू नये यासाठी आपल्याला काही सेवा करायची आहेत. आपल्या घरातील मुलांना किंवा आपल्या मिस्टरांना किंवा आपल्या घराला नजर कुणाची लागू नये म्हणून आपल्याला सेवा त्या दिवशी करायच्या आहेत. आपले पितृ असतात, तर पितृंचे दोष जर आपल्याला लागलेले असतील किंवा पितरांसाठी समर्पित आपल्याला काही सेवा असतात त्या आपल्याला करायच्या असतात. तर या बऱ्याचशा काही सेवा ज्या आहेत त्या करायच्या आहेत आणि त्या सेवा कोणत्या कोणत्या आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. या वर्षाची शेवटची अमावस्या जी आहे ती येणार आहे 19 तारखेला. अमावस्या लागणार आहे, प्रारंभ होणार आहे पहाटे 5 वाजता, तर 20 तारखेला म्हणजे शनिवारी अमावस्या समाप्ती होणार आहे सकाळी 7:13 तर आपल्याला ज्या सेवा आहेत त्या 19 तारखेला शुक्रवारच्या दिवशी अमावस्याच्या सेवा करायच्या आहेत. आता सेवा करत असताना सर्वप्रथम जे काही अमावस्याला आपण करणार आहोत ते संपूर्ण माहिती जाणून घेऊ. म्हणजेच काय बघा, आपल्याला सर्वप्रथम आपलं घर जे आहे ते स्वच्छ करायचं आहे. जाळं जळमट आपल्या घरातील काढायचं आहे. आपल्या घरामध्ये स्वच्छता राहायला पाहिजे आणि प्रसन्न असं वातावरण राहील अशा पद्धतीने आपल्याला साफसफाई आपल्या घरामध्ये करायची आहे. तसेच तुम्हाला सांगेल, आंघोळीचं पाणी आपण घेत असताना आंघोळीच्या पाण्यामध्ये पंचगव्य थोडं आपण टाकायचं आहे. प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यात टाकलं तरी देखील चालेल. थोडं गोमूत्र असतं ते सुद्धा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये, सगळ्यांच्या आपल्या घरातील जेवढे व्यक्ती आहेत त्यांना आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकून आंघोळ करायला सांगायची अमावस्येच्या दिवशी. त्यानंतर दुसरं असं म्हणजे काय, आंघोळ झाल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम आपल्या घरात दक्षिण दिशा कोणती आहे ते बघावं. सर्वप्रथम आपल्याला पितृंची सेवा करायची असते, तर पितृस्तोत्र जे आहे ते पठण करायचं आहे. आपल्या घरातील दक्षिण दिशा बघावी. दक्षिणेकडे तोंड करून आपण उभं राहा किंवा बसून घ्या तरी सुद्धा चालेल आणि दक्षिण दिशेला तोंड करून पितृस्तोत्र आपल्याला म्हणायचं आहे. हवन करता आला तर नक्कीच तुम्ही हवन सुद्धा करू शकतात. नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये दिलेला आहे कसा करावा पितृंची सेवा जी आहे त्यामध्ये, तर तिथे बघून संपूर्ण माहिती दिलेली आहे. त्या पद्धतीने हवन सुद्धा तुम्ही करू शकतात. पितृस्तोत्र म्हटल्यानंतर किंवा हवन केल्यानंतर आपल्याला पायांवरती पाणी घ्यायचंय, हातपाय धुवायचे आहेत, चूळ काढायची आहे, तोंडातून गुळण्या करायची आहेत, चूळ काढायची आणि त्यानंतर आपण दुसऱ्या सेवा किंवा पूजा, देवघरातली पूजा करायची आहे. सर्वप्रथम पितृंची ही सेवा आपल्याला करायची आहे. आपण लादी वगैरे पुसत असतो तेव्हा आपल्याला लादी पुसायच्या पाण्यामध्ये हळद, लिंबू, मीठ असेल, मिठामध्ये सेंदव मीठ असलं तर अतिउत्तम, हळद, गोमूत्र या गोष्टी टाकून आपल्याला आपलं घर स्वच्छ पुसायचं आहे. हे आवर्जून आपल्याला अमावस्याच्या दिवशी करायचं आहे. तसंच तुम्हाला सांगेल, आपले वाहनं जेवढे असतील आपल्याकडे ते वाहनं सुद्धा असं पाणी बनवून तुम्ही स्वच्छ करू शकतात, जेणेकरून कोणाची नजर आपल्या वाहनांना लागत नाही किंवा वारंवार होणारे काही अपघात असतात ते टळत असतात. फक्त नजर लागू नये किंवा त्यावरची जी नजर असते ती निघून जात असते आणि नकारात्मकता सुद्धा निघून जात असते. म्हणून या पाण्याने आपण वाहनं स्वच्छ करू शकतात. अमावस्येच्या दिवशी पितरांसाठी आपल्याला दही आणि भाताचा नैवेद्य आवर्जून ठेवायचा आहे. हा नैवेद्य ठेवत असताना जास्त उशीर नका करू. 11 ते 12:30 किंवा 12च्या दरम्यान हा नैवेद्य ठेवायचा प्रयत्न करा. दही भाताचा नैवेद्य ठेवत असताना भात हा अळणी आपण बनवायचा आहे. जेव्हा आपण पितरांना आपण भात बनवत असतो तो अळणी बनवायचा असतो, मीठ टाकू नये. आणि तो भात बघा एवढा बनवावा की आपण पितरांना तो पूर्णच्या पूर्ण द्यायचा आहे. पातेल्यात उरू देऊ नका, बिलकुल 1 वाटीभर बनवायचा आहे. आणि हा संपूर्ण भात आपल्याला टाकायचा आहे एका डिशमध्ये किंवा पत्तरवाळी घ्या, त्यात आपल्याला दही, आंबट दही टाकायचं आहे आणि ते आपल्याला आपल्या टेरिसवरती, आपल्या घराच्या बाहेर अशा पद्धतीने आपल्याला दही भाताचा नैवेद्य पितरांसाठी दक्षिणेकडे तोंड करून आपल्याला तिथे ठेवून यायचं आहे आणि पितरांना समर्पित म्हणून ही सेवा तुम्हाला करायची आहे. हा सुद्धा खूप सुंदर असा उपाय मानला जातो. तसेच तुम्हाला सांगेल बघा, आपल्याला आपला उंबरठा हा स्वच्छ करायचा आहे. उंबरठ्याचं लेपन आपल्याला करायचं आहे. हळदीने, गोमूत्र टाकून, कापूर या पद्धतीने टाकून आपल्याला उंबरठ्याचं लेपन करायचं आहे. देव हे स्वच्छ धुवायचं आहे. देवघर हा स्वच्छ करून घ्यायचं आहे आपल्याला आणि स्वच्छ असा देव सुद्धा पंचामृताने आपल्याला स्वच्छ करायचे आहेत. हे लक्षात घ्या त्या दिवशी, अमावस्येच्या दिवशी, जेणेकरून आपल्या घरातील वर्षभरातलं आता शेवटची अमावस्या असल्या कारणाने ह्या गोष्टी आपल्याला अवश्य अशा करायच्या असं सांगेल. त्यानंतर पुढचं तुम्हाला सांगेल बघा,
पंचमहायज्ञ जो असतो तो सुद्धा करता येतो, तो आपल्या घरातल्या घरात आपल्याला करायचा आहे. पंचमहायज्ञ कसा करावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती देण्यात आलेला आहे. तरी सुद्धा तुम्हाला सांगेल, पंचमहायज्ञ म्हणजे काय बघा, आपण जेवण बनवत असतो तेव्हा थोडासा तुपाचा थेंब घ्या, गाईचा तुपाचा थेंब जो असतो तो अग्निदेवतांना घास द्यायचा आहे. मुंगीला थोडी साखर आपण टाकायची आहे भिंतीच्या कडेला, आणि थोडं पीठ असतं ते सुद्धा आपण टाकू शकतो. त्यानंतर तुम्हाला सांगेल बघा, कावळ्याला घास द्यायचा आहे, गाईला घास द्यायचा आहे. आणि कोणी आपल्या घरात आलं तर लहान मुलं का असेल ना त्यांना चॉकलेट द्या, किंवा मोठे लोक आले तर त्यांना पाणी तरी पाजा किंवा चहा तरी बनवा. हे झाले 5 यज्ञ बोलले जातात. हे यज्ञ जर शक्य झालं तर नक्कीच आपल्याला अमावस्येच्या दिवशी करायचे आहेत. दर अमावस्येला केलं तर अतिउत्तम ठरत असतं. दररोजच्या जीवनामध्ये सुद्धा तुम्ही हे पंचमहायज्ञ करू शकतात. त्याला असं काही नियम नाही की तुम्ही अमावस्येलाच करावा, अगदी दररोज सुद्धा तुम्ही करू शकतात. आता पुढची सेवा म्हणजे कोणती, ती अमावस्येला आपण करायची आहे. ती म्हणजेच बघा, आपल्या घरामध्ये नकारात्मकता, आपल्या घरातील क्लेश, कलह, भांडण जे होत असतात ते बाहेर निघण्यासाठी आपल्याला पिवळ्या मोहरींची सेवा करायची असते. आणि तसेच तुम्हाला सांगेल, आपल्या मुलांचे किंवा मिस्टरांच्या गाडीचा वारंवार ऍक्सिडेंट होत असेल त्यासाठी सुद्धा ही सेवा खूप सुंदर मानली जाते. या सेवेने 100% नाही तर 101% फरक जाणवतो. फक्त तुम्हाला सांगेल, यामध्ये सातत्य ठेवणं खूप महत्वाचं आहे. तर ही सेवा करायच्या आधी किंवा कुठलीही सेवा किंवा उपाय करायच्या आधी तुम्हाला सर्वप्रथम आपले महाराज असतात देवघरामध्ये, बरोबर, आपण तिथे बसावं, महाराजांना सांगावं की महाराज मी ही सेवा करणार आहे, हा उपाय मी करत आहे, तर या उपायाबरोबरच तुमची कृपादृष्टी माझ्या बरोबर राहू द्या आणि माझ्या हातून हा उपाय करून घ्या. या उपायांचा जो इफेक्ट असेल चांगला प्रकारे तो माझ्या घरात दिसू द्या. या पद्धतीने त्यांना आराधना, उपासना आपण महाराजांना सांगायची, त्यांची करायची उपासना आधी, आणि त्यानंतर आपण हा उपाय करायचा आहे. उपाय करत असताना आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये, आता बघा, उजव्या हातामध्ये मोहरी घ्यायची आहेत. मोहरी थोड्या जास्तीच्या घेतल्या तरी सुद्धा चालेल, आणि थोडी रक्षा असेल तर घ्या, विभूती असेल तुमच्या घरात ती घ्या, नसेल तर नुसत्या मोहरी घेतल्या तरी चालेल, पण विभूती घेतली तरी सुद्धा चालेल. ती घेऊन आपल्याला संध्याकाळच्या वेळेला, आता दिवसभरात तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा केलं तरी सुद्धा चालेल, पण चांगला वेळ जो असतो या सेवेचा हा संध्याकाळचा असतो. तर बघा, संध्याकाळी तुम्हाला कालभैरवाष्टक 11 वेळा मोहरी हातात घेऊन कालभैरवाष्टक 11 वेळा आणि वल्गा सुक्त हे 11 वेळा म्हणायचे आहे. आता हे कुठे असेल तर नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये वल्गा सुक्त पण आहे आणि कालभैरवाष्टक पण दिलेलं आहे. तर तुम्हाला 11 वेळेसच म्हणायचं आहे. आणि ही मोहरी आपल्या घरामध्ये, आपल्या घरातील 4ही कोपऱ्यांना आपल्याला शिंपडायची आहे, म्हणजे टाकून द्यायची आहे. आता ही पायंदळ येते ताई, किंवा बऱ्याच महिलांना प्रश्न असतो तर काय करू, किंवा कुठेही पडत असते, फक्त टॉयलेट बाथरूम सोडून तुम्हाला तुमच्या घरात ही मोहरी शिंपडायची आहे. दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी झाडण्यामध्ये येत असते तर चालेल, काही हरकत नाही, पण अमावस्येच्या दिवशी ही सेवा तुम्हाला, हा उपाय तुम्हाला तुमच्या घरात करायचा आहे. ही सेवा करत असताना महाराजांना आपण सांगणं खूप आवश्यक आहे. ही सेवा मंत्रून झाल्यानंतर मोहरी आपण आपल्या घरात टाका, उंबरठ्याला सुद्धा टाका, 4ही कोपऱ्यांना आपल्याला टाकायची. आपल्या घरामध्ये टाकत असताना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप म्हणावा आणि टाकायचे आहे. त्यानंतर दुसरा उपाय म्हणजे कोणता बघा, एकदम सुंदर असा उपाय आहे हा, म्हणजे कापूर आपल्याला घ्यायचे आहेत. कापराच्या वड्या असतील तर बघा 7 वड्या घ्या, किंवा एक वडी अशी मोठी असेल तुमच्याकडे, जर बघा आपला भीमसेनी कापूर असतो त्याच्या मोठ्या वड्या असतात, बरोबर, तर ती वडी घ्या, त्यामध्ये तुम्हाला 7 लवंगा टाकायच्या आहेत. आता हा पण उपाय करत असताना मगाशी मी जसं सांगितलं तसं महाराजांना उपासना, आराधना करा, सांगावं महाराजांना, नंतर हा उपाय करू शकतात. तर कापूर आणि लवंग आपल्याला घेऊन त्यामध्ये तमालपत्र टाकलं तरी, ह्या 2 वस्तू आवश्यक आहेत, पण त्या व्यतिरिक्त तुम्हाला सांगेल, तमालपत्र एक टाकलं तरी सुद्धा चालेल. त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला मोहरी जर असल्या थोड्या तुमच्या घरात, त्या सुद्धा पिवळ्याच मोहरी त्या टाकायच्या आहेत. आणि हा जो धुनी जो असतो हा आपल्या घरामध्ये आपल्याला द्यायचा आहे. कापूर आणि लवंग जाळत असताना आपण जेव्हा देवघरासमोर बसा तुम्ही, आणि तेव्हा आपण किंवा आपल्या घरामध्ये हा धुनी दाखवताना आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. पूर्ण आपल्या घराभर 4ही कोपऱ्यांना हा धुनी दाखवायचा आहे. दरवाजाचा उंबरठा असतो तिथे सुद्धा आपल्याला हा धुनी जो असतो हा दाखवायचा आहे. अमावस्येच्या दिवशी आपल्या घरातील वाईट बाधा, नकारात्मकता ज्या असतात, क्लेश, कलह जे असतात ते निघायला मदत होत असते. म्हणून या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. आपल्या घरात माता लक्ष्मीचा वास होतो. सुख समृद्धी नांदणं म्हणजे सुद्धा हे माता लक्ष्मीचं एक रूप आहे. नुसता पैसा, धन, दौलत म्हणजे माता लक्ष्मी नाही, तर सुख समृद्धी आपल्या घरात असणं खूप महत्वाचं आहे. आणि यासाठी आपल्याला या सेवा करायच्या असतात.
तसेच तुम्हाला सांगेल बघा, नारळ उतारे सुद्धा करण्यात येतात. नारळ उतारे का केले जातात तर बघा, आपल्या घराला जर कोणाची नजर लागली असेल तर नारळ उतारे देखील केले जातात. तसेच आपल्या मुलं जे असतात, मुलांचे सुद्धा नारळ उतारे तुम्ही करू शकतात. त्यांना आजारपण असेल, त्यांना बरं वाटत नाही किंवा नजर लागते सारखी सारखी, तरी सुद्धा करू शकतात. किंवा आपल्या घरात एखादी व्यक्ती जी आहे ती बेडवरून उठतच नाही, कायमस्वरूपी आजारी पडत असते, या पद्धतीने तुम्हाला वाटत असेल तर त्या व्यक्तींचे सुद्धा तुम्ही नारळ उतारे करू शकतात. नारळ उतारा कसा करावा बघा, प्रत्येक आता तुमच्या घरात जर नारळ उतारा तुम्ही करत आहेत, 2 व्यक्तींचे करत आहेत, तर 2 वेगवेगळे नारळ तुम्हाला घ्यायचे आहेत. घराचा उतारा करत आहेत ते नारळ वेगळं राहील, मुलांचा उतारा कराल तर तो वेगळा नारळ राहणार आहे. तर या पद्धतीने आपल्याला नारळ आपल्या हातात घ्यायचं आहे. नारळ उतारा करत असताना पूर्व पश्चिम आपल्याला उभं राहायचंय. ज्या व्यक्तीची आपण उतारा करत आहोत तो सुद्धा पूर्व पश्चिम या पद्धतीने तुम्ही उभं राहायचं आहे. आणि उभं राहिल्यानंतर तिथे शेंडा जो असतो तो त्या व्यक्तीकडे करावा. नारळ आपल्याला आपल्या हातात घ्यायचा आहे. हातात घेतल्यानंतर आपल्याला त्या व्यक्तीच्या सभोवताली आधी शिदा आणि मग उलट, म्हणजे बघा क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज तो नारळ फिरवायचा आहे. फिरवत असताना श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप म्हणावा. 7 वेळा उतारा हा फिरवायचा आहे आणि हा नारळ आपल्याला आपल्या घराच्या बाहेर टाकून यायचा आहे. हा उतारा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण कुठे टाकत आहोत त्याला पण खूप महत्त्व आहे. बरेच लोक अशा ठिकाणी टाकतात की दुसऱ्या लोकांना त्याचा त्रास होतो, तर असं करू नका. आपल्या घरातील उतारा उतरवलेला असतो, दुसऱ्याला त्रास होईल असं वागू नका. तर हा उतारा टाकत असताना, नारळ टाकत असताना कोणाच्या ओलांडण्यात येणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे. कचऱ्याचा डबा असेल बाहेर ठेवलेला त्यामध्ये तुम्ही टाकायचा आहे तरी सुद्धा चालेल. आणि नंतर घरात आल्यानंतर हातपाय धुवायचे आणि नंतर महाराजांना आपण नमस्कार करायचा आहे. या पद्धतीने हा उतारा करायचा आहे. प्रत्येक व्यक्तीची तुम्ही जर उतारा करत असणार किंवा नजर उतरवत असणार अशा पद्धतीने करा. तुमच्या घराचं सुद्धा करत असणार उतारा तर घराच्या उंबरठ्याच्या बाहेर उभं राहा. आपली चौपट जी असते, उंबरठा जो असतो त्याच्या बाहेर उभं राहून आपल्या घराची आपल्याला नजर गोल फिरवायचा, नारळ खालून वरती अशा पद्धतीने. आणि आपल्याला श्री स्वामी समर्थ या हा मंत्र म्हणून आपल्याला उतारा करायचा आहे. या पद्धतीने उतारे आपल्याला नारळाचे करू शकतो. हा सुद्धा अमावस्येच्या वेळेसच करतात. आता कालभैरव अष्टकची जी मी मोहरीची सेवा सांगितली ही दिवसभरात तुम्ही कधीही केली तरी सुद्धा चालेल, पण मात्र उतारा जो करायचा असतो, कुठलाही उतारा असो, व्यक्तींवरचा असो किंवा घरावरचा उतारा असो, तर हा उतारा आपल्याला संध्याकाळीच करावा लागतो, सूर्यास्तानंतर. हे लक्षात ठेवा. दिवसा उतारे करत नाही, सूर्यास्तानंतर आपल्याला करायचे असतात उतारे. हे रात्री म्हणजे संध्याकाळच्या प्रदोष काळानंतर उतारे करतात, म्हणून तेव्हाच करायचं आहे. तुम्ही मोहरीची सेवा सकाळी करत आहेत तर चालेल, काही हरकत नाही, तुम्ही सकाळी करू शकतात. कापूरची, लवंगांची सेवा तुम्ही सकाळी दुपारी करणार असणार तर चालेल, पण मात्र उतारे जे असतात ते रात्रीच्या वेळी केले जातात आणि तुम्ही अशा पद्धतीने उतारा करू शकतात. जी मोहरी आणि रक्षा असेल ती आपल्या घरात देखील टाकत असतो, पण वाहन जर सारखा ऍक्सिडेंट होत असेल, मुलांचा, मिस्टरांचा, वाहनाचा सारखा ऍक्सिडेंट होत असेल, तर मोहरी आणि जी रक्षा असेल, विभूती असेल, ती एका पिवळ्या कापडामध्ये बांधून ती छोटीशी पोटली जी असते त्यामधूनच थोडी मोहरी घ्यायची, आपल्या गाडीमध्ये आपण ठेवू शकतो. जर तुम्हाला उतारा जो असतो तो जर वाहनांचा करायचा असेल, वाहनांचा सुद्धा उतारा करण्यात येतो, तर जे इंजिन असतं वाहनांचं ते चालू ठेवा आणि त्यानंतर तुम्ही नारळ उतारा करू शकतात. बऱ्याचशा ज्या सेवा असतात त्या अमावस्येच्या दिवशी आपल्याला करायच्या असतात. या सेवा करायला काही एक जास्त कालावधी लागत नाही. फक्त मोहरीची सेवा जी असते त्या सेवेसाठी थोडा वेळ लागत असतो. बाकी सेवा करायला काही वेळ लागत नाही, अगदी 2-2, 3-3 मिनिटं लागत असतात. म्हणून या सेवा केल्यानंतर आपल्या घरातील वाईट बाधा जर बाहेर जात असतील तर नक्कीच आपण अमावस्येच्या दिवशी या सेवा आपल्या घरामध्ये नक्कीच करा असं सांगेल. तर चला मग, ह्या बऱ्याचशा सेवा असतात त्यामुळे आपल्या घरातील वाईट बाधा बाहेर जात असते आणि नकारात्मकता जाऊन सकारात्मक विचार आपल्या घरामध्ये ते येत असतात. त्यापैकी ज्या काही सेवा तुम्हाला जमतील त्या नक्कीच करायचा प्रयत्न करायचा आहे. या वर्षाची शेवटची अमावस्या आहे, नक्कीच सगळ्यांनी या सेवा आपल्या घरामध्ये करायच्या आहेत, उपाय देखील करायचे आहेत. चला मग, सांगितलेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.